गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मुंढवा जमीन घोटाळ्यामध्ये शीतल तेजवानीला अखेर अटक करण्यात आलेली आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय. पार्थ पवार यांच्यावर देखील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप आहेत आणि अटकेनंतर शीतल तेजवानी हिची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणलं जातंय. आज दुपारी शीतल तेजवानीला पुणे पोलीस कोर्टात हजर करणार आहे. दरम्यान शीतल तेजवानीवर नेमके काय आरोप आहेत आपण ते जाणून घेऊयात. कोरेगाव पार्क मधील सरकारी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीनं घेतली. खोट्या कागदपत्रांच्या आधारे पॉवर ऑफ अटर्नी बनवल्याचा आरोप तिच्यावर आहे. पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला तिनं ही जमीन विकली. सरकारी जमीन खासगी कंपनीच्या नावावर केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आलाय. सरकारची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून 2 वेळा तिची चौकशी करण्यात आली आहे. त्यांना वेळोवेळी चौकशीकरता बोलवलं होतं आणि पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात. मुंढवा या ठिकाणची सर्वे नंबर 88 43 एकर जागा बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात असताना, शासनाच्या मालकीची असताना त्याच्याबद्दलचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करण्यात आली आहे. हा जो गौड बंगाल आहे तो काही फक्त दिग्विजय किंवा शीतलचा नाही, याच्यात सगळेच आहेत. याच्यात पार्थ पवार आहेत, याच्यात कलेक्टर आहेत आणि याच्यात अजित पवार देखील आहेत. तर आताच्या घटनेला त्यांना सुद्धा राजीनामा हा देऊन मगच याची चौकशी पुढे जावी अशीच माझी थेट मागणी. एकीकडे आता अधिवेशन येणार आहे. अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली. काय थातुरमातुर केली ते एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली. आम्हाला हे सगळं नकोय. याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, SDO असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलं. पार्थ पवार प्रकरणात शीतल तेजवानींना अटक केलेली आहे. त्यांनी जे जमिनीचं ट्रान्झॅक्शन केलं त्यासाठी त्यांनी त्या एक मेजर सिग्नेटरी आहेत त्यात. त्यामुळे सही करणारे दोन्ही बाजूचे यांच्यावर ते पोलिसांना काही तपासणीत जे आढळेल त्याप्रमाणे कारवाई होईल.